सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आपण खूप दाटीवाटीनं बसलेलो आहोत. थोडीशी जागा अपूर्ण म्हणजे कमी वाटत असली तरी पण आणखीन 10 माणसं आपण बसू शकतो का, तर ह्या जागेमध्ये आपण आज मिलिंद प्रश्नांना सुरुवात करत आहोत. तर मगाशीच मी माझ्या त्रिरत्नांना वंदन केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एक कॉलेज स्थापन करायचं ठरवलं औरंगाबादमध्ये, त्यावेळेस पहिलं कॉलेज ज्यावेळेस मुंबईला स्थापलं त्यावेळेस त्याला नाव दिलं सिद्धार्थ, आणि दुसरं कॉलेज औरंगाबादला स्थापन केलं त्याला नाव दिलं मिलिंद. आणि त्या मिलिंद कॉलेजमध्ये भागवतराव केदारे शिकले म्हणून त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं मिलिंद. म्हणून आज मिलिंद प्रश्नाची सोडवणूक करताना मला खूप आनंद होत आहे. कदाचित माझे वडील असते तर त्यांनी खूप आनंदाने आनंद व्यक्त केला असता, म्हटलं असतं की मी माझ्या मुलाचं नाव मिलिंद ठेवून थोडंसं समाधान मिळवलं असं त्यांना वाटलं असतं. हा वेगळा विषय झाला. परंतु आज पहिला प्रश्न आपण घेऊयात आणि असे प्रश्न सलग येतील आणि प्रश्नांची एकीकडे प्रश्न आणि दुसरीकडे प्रश्नाचं उत्तर आणि या दोघांचा संबंध काय आहे हे माझ्या ज्या बुद्धीला समजतं त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जर तुम्ही अशीच म्हणजे काय उपस्थिती दाखवली तर माझं तर काहीतरी वाढेलच, माझं ज्ञान तर वाढेलच, परंतु जो काही धम्म तथागतांनी सांगितलेला आहे, जो काही धम्म भंते नागसेनांनी सांगितलेला आहे, जो काही प्रश्न मिलिंदच्या मनात उठलेला आहे, ह्या सगळ्यांचं एकत्रित गोळाबेरीज केल्यावरती कदाचित ज्या दिवशी आपण समापन समारंभ करू त्यावेळेस प्रत्येकाकडं शिदोरी वाढलेली असेल. कशाची? तर ज्ञानाची असेल. प्रश्न कमी झालेले असतील आपल्या आयुष्यातले. तर इथे सगळ्यात पहिला प्रश्न व्यक्तिमत्वांविषयी विचारलेला आहे. या लक्षणांवरती पहिला प्रश्न भंतेंना कुणी केलेला आहे? मिलिंदने केलेला आहे. मिलिंद काय म्हटलं? मिलिंद आले, अभिवादन केला भंते नागसेनांना आणि शेजारी जाऊन बसले आणि मग मिलिंदांना शिष्टाचारपूर्वक विचारले, अतिशय नम्रपणे विचारले की भंते, आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते? आपले शुभ नाव काय बोले? आम्ही पण आजकाल आपल्या समाजही विचारतो किंवा जगातही विचारतो, युअर गुड नेम प्लीज. व्हॉट इज युअर गुड नेम? व्हॉट इज युअर, तुमचं नाव काय आहे? आपण एकमेकांना ज्यावेळेस ओळख करून देतो मी लगेच सांगतो मी मिलिंद केदारे आता आहे. तर भंते नागसेनांना मिलिंद राजा विचारतो, भंते, आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते आणि आपले शुभ नाव काय बरे? उत्तर देतात, महाराज, नागसेन या नावाने मला ओळखला जाते. माझे सहब्रह्मचारी याच नावाने सोबत संबोधतात. आई बाप आपल्या मुलांची नावे सूरसेन, वीरसेन, सिंहसेन वगैरे वगैरे ठेवतात. तर की भंते, जर चिरंतर असं कोणी पुरुष नाही, पुरुष म्हणजे स्त्री पण असतं, पुरुष म्हणजे एकवचनी घेतलेलं असतं, एकवचनी पुरुष, द्विवचनी पुरुष, ते वगैरे वगैरे साहित्यिक शब्द आहेत. परंतु काय सांगितलेलं आहे की बरे, आपले म्हणणे खरे मानावेत तर आपणास चिवर, पिंडपात, शयनासन, औषध इत्यादी कोण देतो? म्हणजे विकुन्न की असा कोणी चिरंतर पुरुष नाही. इथं माझ्या शरीरामध्ये असा आत्मा नाही. तथागत गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये चिरंतर असं काही नाहीये. ज्या क्षणाला मी जळणार आहे त्या क्षणाला माझ्याबरोबर माझं विज्ञान पण जळणार आहे. हे विज्ञान का तयार होतं? तर त्याच्यासाठी जे काही आहे ते इथे सांगितलेलं आहे की तुमच्या सदाचाराचं रक्षण काय करतं? माझ्या सदाचाराचं रक्षण कोण करतं? मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी खुनी आहे किंवा मी सत्पुरुष आहे, हे ठरवणारं कोण आहे असं विचारतात. मग ते म्हणतात की तथापि आपले ब्रह्मचारी जर आपणास नागसेन नावाने ओळखतात तर नागसेन हे काय भानगड आहे? मला विचारतात तुम्ही की मिलिंद ही काय भानगड आहे असं जर विचारलं तर ते पुढे सांगतात की नाही महाराज, तुमच्या अंगावरचा, म्हणजे शांतपणे घ्या, माझ्या अंगावरती जो हा रोम आहे, हा केस आहे, हा केस म्हणजे मिलिंद आहे का? तर नाही. त्याच्यानंतर माझ्या जी दात आहे, माझं नख आहे, माझं कान आहे, माझे डोळे आहे, याला मी ह्या कानाला पकडल्यावरती मी म्हणू शकतो का हा मिलिंद आहे? नाही. या नाकाला पकडल्यावर म्हणू शकतो का मिलिंद आहे? नाही. हा शर्ट म्हणजे मिलिंद आहे का? नाही. तर अशा प्रकारे ते काय म्हणतात की तुमच्यामध्ये शेंबूड, लाळ, मूत्राशय या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर तुम्ही त्यापैकी कुठल्याही एका गोष्टीला मिलिंद म्हणत नाही. शांतपणे लक्षात घ्या, तुम्ही ह्या पैकी कुठल्याही गोष्टीला मिलिंद म्हणत नाही, म्हणजे नागसेन म्हणत नाही. मग महाराज, आपल्या रूपास नागसेन म्हणतात का? म्हणजे ह्या रूपाला नागसेन म्हणता येईल का? तर नाही. माझ्यामध्ये मला इथं चिमटी घेतली, इथं ब्लेड लागलं, टोचलं, तर माझ्यामध्ये जी वेदना होती त्याला तुम्ही मिलिंद म्हणणार का? त्याला तुम्ही नागसेन म्हणणार का? तर त्यालाही नागसेन म्हणणार नाही.
मग माझी जी संज्ञा आहे, संज्ञा म्हणजे मी वाचा करतो, मी ऐकतो, मी बोलतो, मी विचार करतो, याला तुम्ही मिलिंद म्हणणार आहेत का? तर यालाही मी नागसेन म्हणणार नाही. मग महाराज, जर तुमच्यामध्ये रूप म्हणजे हा जो देखणा चेहरा आहे भंतेंचा, हे रूप माझ्यामधली वेदना म्हणजे मला आनंद होतो, मला दुःख होतो, मला कष्ट होतात, मला आजार होतो, ह्या ज्या वेदना आहेत यांना पण मी नागसेन म्हणता येत नाही. माझ्या संज्ञा आहेत, संज्ञा म्हणजे मी जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जी संज्ञा तयार करतोय, जे स्पीकिंग टॅलेंट दाखवतोय तुमच्याकडे, तर ते पण नाहीये. आणि हे सगळ्यांना कंट्रोल ठेवणारं जे एक आपल्यामध्ये विज्ञान असतं, हे विज्ञान पण मिलिंद अथवा नागसेन नाहीये. तर मग भंते याच्याशी कशाशीच तुमचा संबंध नाही, तर नागसेन कुठं आहे? म्हणजे माझ्यामध्ये एकदम किरकोळ उदाहरण दिलेलं माझं, म्हणजे भंतेंना विचारतात तुमचं केस म्हणजे भंते नाही, तुमचं नाक म्हणजे भंते नाही, तुमचा हात म्हणजे भंते नाही, तुमचं पोट म्हणजे भंते नाही, तुमचं चिवर म्हणजे भंते नाही, तुमचं पात्र म्हणजे भंते नाही, अशी कुठलीच गोष्ट जर भंते नाहीये किंवा नागसेन नाहीये, तर मग नागसेन म्हणजे अखेर आहे कोण? नागसेन म्हणजे अखेर आहे काय? काय विचारतात मिलिंद की अखेर नागसेन काय आहे? समोर तर तुम्ही दिसतायत, परंतु नागसेन नावाचं तर तुम्ही काहीच नाही म्हणतात तुमच्यामध्ये. ओके, मग आता टर्न येतो भंते नागसेनांचा. भंते नागसेन विचारतात की राजे, आपण माझ्या आश्रमात आलात. कुठून आलात? मी माझ्या राजमहालातून आलो. कसे आला? म्हणे मी माझ्या रथाने आलो. कुठला रथ होता? म्हणे माझा रथातून आलो. मग भंते विचारतात तुमच्या रथाला जो कणा आहे, म्हणजे जो कणा आहे तो कणा म्हणजे रथ आहे का? म्हणजे नाही, कणा म्हणजे माझा रथ नाहीये. मग रथाला दोन चाके आहेत, ते चाक म्हणजे रथ आहे का? म्हणे चाक म्हणजे पण रथ नाही. मग त्याला जो सांगाडा असतो वरती राजाचा असेल, थोडासा वरती मैरप असेल वगैरे, ते म्हणजे रथ आहे का? तर म्हणजे तो सांगाडा म्हणजे पण रथ नाही. मग घोड्याला ओढणारा दोरी म्हणजे रथ आहे का? नाही. रथाला चालवायला घोडे लागतात, म्हणजे नक्कीच ते रथ नाही. मग लगाम म्हणजे रथ आहे का? तुम्ही घोडा नीट चालाव म्हणून चाबकाने मारता, तो चाबक म्हणजे रथ आहे का? तर भंते म्हणतात महाराज, मिलिंद म्हणतात महाराज यापैकी काहीही रथ नाहीये. मग महाराज दांडा, पाळणा, दोर, जू, खीळ, चाक, घोडा यापैकी एकही रथ नाही, एकही रथ नाही. मग तुम्ही कसं म्हणतात की मी रथातून आलो? तुम्ही कसं म्हणतात रथातून आलो? चाकाला तुम्ही रथ म्हणत नाही, दांड्याला तुम्ही रथ म्हणत नाही, तुम्ही घोड्याला रथ म्हणत नाही, तुमचा जो लगाम आहे त्याला रथ म्हणत नाही. यावेळेस राजा नकारार्थी उत्तर देतो, कारण हा राजा फार विद्वान राजा आहे. हा राजा साधा सुद्धा नाही आहे. हा मिलिंद राजाने याच्या अगोदर बहुतांशी म्हणजे 99.99% भिक्खूंना, श्रमणांना वादविवादात हरवलेलं होतं. आणि त्यांनी ही स्पेशल रिक्वायरमेंट का पाठवलेली होती की मला हरवणारा भंते पाठवा. आणि हा भंते तिथे पोहोचलेले होते, भंते नागसेन. मग त्यावेळी राजाने नकारार्थी उत्तर दिले, नाही भंते, अशा प्रकारे माझ्या रथाला मी कुठं आहे ते मी सांगू शकत नाही. यावर राजाने नकारार्थी उत्तर दिले. आणि आयुष्यमान नागसेन म्हणाले, महाराज रथातून आलो असं आपण तर म्हणालात, परंतु तुमच्याकडे रथ कुठेच दिसत नाहीये. तुम्ही रथातून आला असं म्हणालात, परंतु तुमच्याकडून रथ कुठेच दिसत नाहीये. मग महाराज रथ ही खोटा आहे का? रथ हा खोटा आहे का? तर महाराज म्हणतात नाही, मी रथातूनच आलोय. मग रथ कुठे दाखवा, असं त्यांचा विवाद होतो. यावर उपस्थित लोकांना राजा सांगतो की हे 500 राजपुरुषांनो, यवनांनो, माझ्या 80,000 भिक्खूंनो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. राजा आताच म्हटले मी रथातून आलेलो आहे, परंतु ते रथ कुठे आहे ते दाखवू शकत नाही. म्हणजे राजाने नागसेन कुठे हे विचारल्यानंतर नागसेनांनी सांगितलं नाही की नागसेन म्हणजे काय, परंतु त्याच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे प्रश्न असू शकतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे नेहमी प्रश्न पण असू शकतो. ते आपण प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याकडून काढून घेतो. त्या लक्षण प्रश्नाने भंतेंनी विचारले की हे 500 यवनांनो, म्हणजे आता इथं तुम्ही सगळेजण जमलेले आहात, तर तुम्हाला यवन म्हणूयात. हे 500 यवनांनो, मी आता आलेल्या ह्या राजांना विचारलं की तुम्ही कसे आलात, तर ते म्हणतात रथातून आलात. मी त्यांना 1000 प्रश्न विचारले, परंतु त्यांना रथ कुठे ते सांगता आलं नाही. मग आता मी काय म्हणू? की राजा कुठं बोलतोय का?
नागसेनाने असा खुलासा केल्यावर राजा सावधान झाला, साधुवाद केला आणि मग महाराज या कोड्यातून मी निघू शकत नाही, महाराज या कोड्यातून निघू शकत नाही. बनते मी आपणास खोटे काहीही सांगितलेले नाही, कणा दांडा इत्यादी रथ नाहीये. तर व्यवहारासाठी ह्या सगळ्या असेंब्लीला, ह्या सगळ्या एकत्रित बंधांना आपण रथ म्हटलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे की हे सगळं एकत्र जर आलं तर त्याला आपण रथ म्हणतो. त्याच्यातलं एक जरी निघालं तरी त्याला आपण रथ म्हणू शकत नाही. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार त्यांनी सांगितले होती. काय बनतेंनी काय, मिलिंदांनी काय सांगितलं की रथ हे फक्त नाम विधान आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाव आहे, हा टेबल आहे, हा मोबाईल आहे, हे पुस्तक आहे, हे आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्या फक्त गोष्टीला आपण एकत्रित गोष्टीला नाम दिलेलं असतं, नाव दिलेलं असतं. म्हणून माझ्या एकत्रित गोष्टीला म्हणजे म्हणते अगदी बरोबर ज्या पद्धतीने आपण रथाचा अचूक गोष्ट सांगितली त्या पद्धतीने नागसेन बाबत लागू होते की भन्ते नागसेन हा म्हणजे शर्ट नाही, किंवा मिलिंद म्हणजे हा शर्ट नाही, मिलिंद म्हणजे हा चष्मा नाही, मिलिंद म्हणजे तंगडी नाही, हे डोकं नाही. तर ह्या सगळ्या एकत्रित गोष्टींना आपण माझ्या आईवडिलांनी मिलिंद नाव दिलं म्हणून मिलिंद म्हणून संबोधता येतं. म्हणून मला आता एक अचानक आठवलं की बाबुराव बागुल आहेत, त्यांचं एक कविता आहे, वेद तू सूर्याला सूर्य म्हटले म्हणून सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटले म्हणून चंद्र झाला. म्हणजे आपण आज जे काही आहोत ना, इथं पहिला प्रश्न संपत आलेला आहे की पहिला प्रश्न इथं संपत आलेला आहे की हे जे काही मला नाव दिले आलेलं आहे हे कुठल्या एका शरीराचं नाव नाही, हे कुठल्या एका ड्रेसअपचं नाव नाही, हे कुठल्या एका तत्ववेत्याचं किंवा बोलणाऱ्याचं नाव नाही. तर हे एकंदरीत माझ्या ज्या सांगाड्याला आहे, त्याच्यावर चढलेल्या मासाला आहे, त्याच्यामध्ये खेळणाऱ्या रक्ताला आहे, एक नामविधान दिलेलं आहे की भन्ते नागसेन. तसाच प्रकार मिलिंदच्या बाबतीत आहे. म्हणून ज्यावेळेस आपण आता आणखी थोडं जाऊन सांगू की आपण टार्झन पिक्चर पाहिलेला असतो. टार्झन पिक्चर सगळ्यांनी पाहिलेला असेल. टार्झन मधल्या त्या बालकाला काही बोलता येत नाही, नाहीतर ते काय चड्डी पेन के जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फुल केलाय. त्याच्यामधला जो बाल हिरो असतो, ही जर जंगलात असतात त्यांना जर सांगितलं की सकाळी उगवतो त्याला चंद्र म्हणा आणि रात्री उगवतो त्याला सूर्य म्हणा, तर त्याला फरक कळणार आहे का? त्याच्या दृष्टीनं ते सत्य राहील. तसं नामविधान आहे की माझ्या दृष्टीनं नामविधान हे फक्त आपण एकमेकांच्या संपर्कासाठी करतो. म्हणून मी आलो तर लोक मला मिलिंद केदारे म्हणतात, परंतु हे दादा आले तर मिलिंद ओळवे म्हणतात. दोघांना मिलिंद म्हणून हाक मारले तर आम्ही दोघे वळून पाहू, परंतु मिलिंद केदारे म्हटलं मी वळून पाहिजे, मिलिंद ओळवे वरून पाहणार नाही. हे झालं नामविधान. तर अशा प्रकारे नामविधानाच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर भन्तेंचा आभार इथे राजा मिलिंदाने मानलेला आहे. आणि मला हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही वेळ दिला याबद्दल मी माझ्या नामविधानामार्फत म्हणजे मिलिंद केदारे मार्फत या सर्व माझ्या धर्मबांधवांचं आभार मानत आहे. आणि रोज जर आपण अशीच उपस्थिती राहिलात तर रोज एका प्रश्नाची नक्कीच सोडवणूक करून आपण मिलिंद प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपले आयुष्य आणखी सुखकारक, आणखी शांततामय बनवण्याचा प्रयत्न करू. आज वर्षावासानिमित्त पहिलं प्रवचन ह्या वर्षाचं देताना मला खूप आनंद झालेला आहे. तुम्ही सगळे माझे गुरु आहात, म्हणून तुम्हा सगळ्या गुरूंना नमन करून मी माझं आजचं प्रवचन संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम. थँक्यू.